निसर्ग हा स्वयंपूर्ण, स्वयंपोषी, स्वयंविकासी आहे आणि तुमच्या पिकावर येणारे कीड आणि रोग हे तुमचे मित्र असून तुमच्या प्रॅक्टिसमध्ये काहीतरी चुकतं हे सांगायला आलेला दूत आहे असं जेव्हा आपण नैसर्गिक शेती करत असताना म्हणत असतो त्यावेळेस गेल्या वर्षीपासून आपण पाहतो आहे की ह्या आमच्या 7 एकराच्या प्लॉटमध्ये प्रचंड प्रमाणात गेल्या वर्षी जॅसिडचा हल्ला झाला आणि जवळजवळ ह्या 7 एकरात जिथं 20 टन आंबा अपेक्षित असताना तिथं तो फक्त कसाबसा 2 टन निघाला, त्याची क्वालिटी अतिउत्तम नक्कीच नव्हती. तो जॅसिडचा हल्ला साधारणतः 15 ऑगस्टपर्यंत आम्हाला जॅसिड्स दिसतच होते नंतरसुद्धा. गेल्या वर्षीपासून मी म्हणतोच आहे की इथं काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे की त्याच्यामुळं या पद्धतीनं इथं जॅसिडचा हल्ला होते. खरं तर अमेरिकन एका कृषी विद्यापीठातला मी रिसर्च वाचलेला आहे की एखाद्या झाडावर, एखाद्या वनस्पतीवर जेव्हा किडीचा हल्ला होतो तेव्हा त्या किडी हवेत असे काही व्होलाटाईल संदेश सोडतात जेणेकरून आसपास जर कुठं मित्रकीड असेल तर ती मित्रकीड यावी आणि त्यांनी ते त्या किडीचा किंवा रोगाचा बंदोबस्त करावा. मदर ट्री प्रोजेक्टच्या सिमरान सुझान देखील म्हणतात की एखादा जरी हरणांचा कळप एखाद्या जंगलात शिरला आणि काही पहिल्या झाडाची जर त्यांनी पानं खाल्ली तर ते झाड लगेचच त्वरित संदेश, असा एक व्होलाटाईल संदेश पुढच्या झाडांना सोडतं की पुढची झाडं त्याच्या पानात काही अशी विषारी पदार्थ तयार करतात ज्यामुळं ते हरणं किंवा काळवीट ते वनस्पतीची पानं न खाताच पुढं निघून जातं. मग इतकी सगळी यंत्रणा असताना देखील आता आमच्या बागेत पुरतं म्हटलं तर आम्ही गेली 15 वर्ष जवळजवळ इथं कोणतंही केमिकल वापरलेलं नाही आहे. बऱ्यापैकी रासायनिक म्हणजे निसर्ग सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. अक्षरशः म्हणजे पाणी सोडून इथं ह्या शेतात आमच्या बाहेरून काहीच आम्ही आणत नाही. तरी देखील गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि मग 15 ऑगस्टनंतर ते थांबलं आहे असं वाटत होतं मला. परंतु आता जेव्हा ऑक्टोबरच्या पावसानंतर परत फूट काही झाडांना सुरू झाली तर ह्या प्लॉटमध्ये परत मोठ्या प्रमाणात जॅसिड्सचा हल्ला दिसतो. आता झाड आता काय असू शकतं मागं पण मी चर्चा केलीच होती की आता ह्या 2 ओळी, आता ही ओळ आपण नंतर लावलेली आहे, ही अगोदरची ओळ आहे. इकडच्या ज्या संपूर्ण प्लॉट आहे त्यातला आपण JCBनं चाऱ्या म्हणजे पूर्वीचं डाळिंब तसंच JCBनं जमिनीत गाडलं आणि त्याच्यावर ते डाळिंब लावलेलं आहे, हे आंबा लावलेला आहे. त्यामुळं कदाचित आता याच्यात एकदम काही न्यूट्रिशन उपलब्ध झाले आणि त्याच्यामुळं असं काही होतं आहे का अशी माझी शंका होती. परंतु ही ओळ मात्र नंतर 1 वर्षानंतर लावलेली आहे. इथं आपण चारी पण घेतलेली नाही आहे आणि इथं त्यामुळं डाळिंब गाडणे वगैरे हा काही विषयच नाही. तरी देखील ह्या दोन्ही वेळीत फार मोठा काही फरक मला दिसत नाही. आणि जो दुसरा प्लॉट आहे 1 एकराचा तिथंही फक्त चारीच घेतलेली आहे. आता तिथं मात्र चारीच घेतलेली आहे, म्हणजे चारी घेतली, चारी घेऊन डाळिंब गाडलं आणि चारीच घेतली नाही आणि डाळिंब गाडलं नाही. तरीही तिन्ही सगळीकडं बऱ्यापैकी कमी जास्त फरकानं हा प्रॉब्लेम दिसतोच आहे. परंतु इथं जेव्हा या प्लॉटमध्ये जेव्हा 90% नुकसान झालं त्याच वेळेस तो दुसरा जो अल्ट्रा हाय डेन्सिटीचा प्लॉट आहे आपला एकरी 1000 झाडाचा, तिथं मात्र 50% नुकसान झालं होतं आणि आताही तिथं थोडंसं असंच दिसते. पहिल्यांदा आपण माझ्याकडे जुनी एक 25 झाडं 15 वर्ष मी सांभाळली होती. अर्थात ते काही माझं कमर्शियल क्रॉप नसल्यामुळं मी त्याच्याकडे इतकं बारीक ऑब्झर्वेशन ठेवलं नव्हतं, पण तरीही मला त्यात काही फारसा प्रॉब्लेम कधी जाणवला नाही. नंतर मग जेव्हा मी 8 एकर हा आंब्याचा प्लॉट लावला तर 2 वर्षानंतर असं लक्षात आलं की नवीन आंब्याला जेव्हा फूट येते तेव्हा त्या आंब्याची फूट पानं अगदी कोवळत असताना, म्हणजे गुलाबी लालसर पान आहे, तेव्हाच ते कीड येते आणि ते पान असं देठापासून कट करते आणि ते पानं सगळी खाली पडतात. मग तो प्रकोप 2-3 वर्षात इतका वाढत गेला की ते जूनला सुरू झालेली कीड अगदी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंतसुद्धा दिसू लागली. त्यामुळे इथं आंबा लावावं की ना लावावं, आपलं काही ते चुकलं की काय असं वाटण्यासारखी माझी मनस्थिती झाली. मग त्यामुळे मी पुढील 2 एकर चाऱ्या पाडून देखील तसंच थांबलो की ह्यात प्लांटेशन करायला नको. म्हटलं निसर्ग कदाचित सांगतो आहे आपल्याला आंब्याचं प्लांटेशन करू नको. परंतु थोडे दिवसानं परत माझा अभ्यास वाचन ह्यातनं सगळ्यातनं की निसर्ग ह्या सगळ्यावर काहीतरी पर्याय काढेल असं म्हणून ते आपण पुढचं 2 एकर लावून घेतलं. परंतु मग आता काय व्हायला लागलं की आता
त्यानंतर पुढच्या 2-3 वर्षात आता जवळजवळ तो प्रॉब्लेम माझ्याकडला 90% कमी झालेला आहे. म्हणजे आता ती कीड नुकसान करत नाही. मग आता त्यात झाडात रेजिस्टन्स आला का त्याला खाणारी मित्र कीड तयार झाली हे मला काही माहीत नाही, परंतु सध्या त्याचं नुकसान कमी झालेलं आहे. मग आता जॅसिड्सनं गेल्या वर्षी माझं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, यावर्षी चांगलं उत्पादन, झाडाला भरपूर एनर्जी स्टोअर झालेली आहे यावर्षी, त्यामुळं ते चांगल्या पद्धतीनं उत्पादन देईल असं मला अपेक्षित आहे. असं असताना आत्तासुद्धा जॅसिड्स दिसते, त्यामुळं आता फ्लॉवरिंगमध्ये अजून काय प्रॉब्लेम येतो की काय अशी एक शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळं आता पुढं काय होतं आहे आपण बघूच. हे आमचं एक 25 वर्ष वयाचं आंब्याचं झाड आहे. जेव्हा आपण पहिल्या 7 एकरात 90% नुकसान झालं म्हणालो, दुसऱ्या प्लॉटमध्ये अल्ट्रा हाय डेन्सिटीचे 1000 झाडं असणाऱ्या 1 एकराच्या प्लॉटमध्ये 50% नुकसान झालं. त्याच वेळेस गेल्या वर्षी देखील ह्या आंब्यानं मात्र 100 किलो उत्पादन दिलं. मग जे काही गेल्या वर्षीचा ते बाग नुकसान होणाऱ्या ठिकाणी जे काही मी संभाव्य तर्क सांगितले होते ते इथं का लागू नव्हते, तर इथं लागू झाले नाही. मग यानं मात्र उत्पादन दिलं. मग आता जास्त विचार करत असता माझ्या असं लक्षात आलं, आता हेही तर्कच आहेत माझे, की निसर्गाचं प्लॅनिंग हे कमीत कमी 100-150 वर्ष असतं. म्हणजे हा आंबा इथं जन्मल्यानंतर पुढचे 150-200 वर्ष हा उत्पादनक्षम राहणार आहे. आणि त्यामुळं तो काही शॉर्ट टर्ममध्ये काही त्याला ह्या लाँग टर्म प्लॅनिंगसाठी जर काही उत्पादन न देणे वगैरे अशा काही गोष्टी करणं गरजेचं असेल त्याच्या एनर्जी स्टोरेजसाठी किंवा संभाव्य त्या वर्षीच्या वातावरणासाठी, तर ते करतं. आणि त्यामुळं जसजसं वय मोठं होत जाईल तसतसं या गोष्टी त्याची थोडीशी स्ट्रेंथ वगैरे वाढते आणि त्यामुळे ते उत्पादन देऊ शकतं. त्यामुळे ह्या आंब्यानं गेल्या वर्षी चांगलं उत्पादन दिलं असं आज माझा अंदाज आहे. आत्ताही जो काही जॅसिड्स हल्ला मी त्या दोन्ही ठिकाणचा सांगितला तो ह्या आंब्याच्या झाडावर मात्र अगदी नगण्य आहे. हा आपला नवीन 2 एकराचा प्लॉट आहे. 3 वर्ष वय आहे. इथं आपण पाहिलंच की मोठ्या प्रमाणात वाढ चालू आहे. आणि तरी आता या प्लॉटमध्ये मात्र आता ह्याचं वय कमी आहे, सगळं आहे, तरी देखील इथं जे काही नवीन फूट येते याच्यावर जॅसिड्सचा बिलकुल हल्ला नाही. आता ह्याचं म्हटलं तर ह्याची ताकद कमी आहे, सगळं कमी आहे, परंतु ह्याच्यात मात्र जॅसिड्सचा हल्ला नाही आहे. आणि तिथं झाडं मोठी झालेली आहेत, झाडांची ताकद चांगली वाढलेली आहे, तरीही त्या स्टेजला काहीतरी त्याच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ला होता. आता मगाशी मी जे म्हटलं तुम्हाला की हे पान तोडून टाकणारी कीड मोठ्या प्रमाणात त्या जुन्या बागेत आली आणि नंतर मात्र आपल्याला आंबा पिकतो घेता येते का नाही असं वाटलं आणि तो थांबला. आता बघा हेच असं हे पान साधारणतः इथून कट करते आणि ते कीड ह्यातली रस शोषून घेते आणि ते बाकीचं पान खालीच पडतं. त्यामुळं आंब्याला मुळातच आंब्याच्या वाढीचा वेग हा फार अत्यंत कमी असतो. अशा स्थितीत हे असं नुकसान होणं परवडत नाही. पण तरीही संपूर्ण शेतातलंच ह्या प्लॉटमध्ये पण त्या प्लॉटच्या मानानं नुकसान कमीच आहे, ते आता आपोआप थांबलेलं आहे. परंतु इथं मात्र जॅसिड्सचं जे काही आपण मगापासून बोलतो आहे ते जॅसिड्सचा हल्ला ह्या बागेत अत्यंत नाहीच आहे, जवळजवळ अशी परिस्थिती आहे. त्यामुळं निसर्गाच्या ह्या सगळ्या कृती ह्या परफेक्ट प्लॅनिंगनं चाललेल्या असतात. फक्त मगाशी म्हटलं तसं निसर्गाचं प्लॅनिंग हे 100-200 वर्षे 100 वर्षे अशा पद्धतीचं असतं. त्यामुळे त्याचे जे काही संकेत जे काही देत आहे ते मात्र आपल्या लक्षात येत नाही. तिकडं मोठ्या प्रमाणात नुकसान जाणवत असताना, जॅसिड्सचा हल्ला होत असताना इथं मात्र अजिबात तो हल्ला होत नाही. त्यामुळं निसर्ग आपल्याला समजणं हे फार अवघड आहे. परंतु निसर्गावर जशी काही निसर्ग हाच परमेश्वर ही श्रद्धा ठेवून आपण काम करत गेलो तर कदाचित ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतील भविष्यात.